नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश लँग्वेज या विषयाच्या अंतर्गत आजच्या भागामध्ये सुद्धा आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावरील प्रश्नसंच पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आजच्या भागातील हा पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक. वाक्य आहे, ही हॅज बीन वर्किंग इन द वर्कशॉप डॅश डॅश 1980. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत फ्रॉम, सिन्स, अप टू, फॉर. आता मित्रांनो, या ठिकाणी ही हॅज बीन वर्किंग इन द वर्कशॉप डॅश डॅश 1980 याचा मराठी अर्थ असा होतो की तो 1980 पासून त्या वर्कशॉपमध्ये काम करत आहे. आता कधीही लक्षात ठेवा की एखादं वर्ष असेल किंवा एखाद्या सालापासून वर्क त्या ठिकाणी काम करत आहे किंवा एखाद्या वर्षापासून अशा पद्धतीचं जर वाक्यामध्ये उल्लेख येत असेल तर त्यावेळी कधीही त्या सालाच्या अगोदर सिन्स हा शब्द त्या ठिकाणी लागतो. म्हणजे या ठिकाणी काय येईल, ही हॅज बीन वर्किंग इन द वर्कशॉप सिन्स 1980. 1980 हे जे वर्ष आहे त्याच्या अगोदर सिन्स हा शब्द लागेल. कोणतंही वाक्य असू द्या, जर सालाचा उल्लेख असेल म्हणजे वर्षाचा उल्लेख असेल तर त्याच्या अगोदर सिन्स हा शब्द येईल. म्हणून या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ऑप्शन बी, सिन्स. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी वाक्य आहे, when the bus dash dash Delhi he decided to travel to Agra. आता वाक्य जर पाहिलं तर हे दोन वाक्य या ठिकाणी आहेत. when the bus dash dash Delhi हे पहिलं वाक्य आणि दुसरं आहे he decided to travel to Agra. आता दुसरं वाक्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते आहे पास्ट टेन्समधलं, he decided to travel to Agra. आता दुसरं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल तर पहिलं वाक्यसुद्धा पास्ट टेन्समधलंच असायला पाहिजे. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय आहेत पाहूया. ए आहे रीच, बी आहे इज रीचिंग, सी आहे रीचिंग आणि डी आहे रीच्ड. आता ए रीच, रीच हा शब्द केव्हा येईल, जेव्हा सब्जेक्ट हा प्लुरल असेल त्यावेळी, प्लुरल असेल त्यावेळी. पण सब्जेक्ट हा कसा आहे, इथं सिंग्युलर आहे, त्यामुळं या ठिकाणी रीचेस असा शब्द यायला पाहिजे होता, वर्ब यायला पाहिजे होतं. त्यामुळं रीच हे वर्ब या ठिकाणी चुकीचं आहे. इज रीचिंग, आता इज रीचिंग हे जे आहे हे केव्हा येईल, जेव्हा वाक्य हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधलं जर असतं तर, चालू वर्तमान काळातलं. परंतु दुसरं वाक्य जर आपण पाहिलं तर ते भूतकाळातलं आहे. त्यामुळं पर्याय बी सुद्धा चुकीचा आहे. रीचिंग हा सी पर्याय आहे. रीचिंग जर हा शब्द असेल तर त्याच्या अगोदर डेफिनेटली इज, वॉज, वेअर, हॅज बीन, विल बी अशा पद्धतीचे शब्द यायला हवेत. परंतु तसा कोणताही या ठिकाणी शब्द नाही आहे, त्यामुळं रीचिंग हे वर्ब येणार नाही. पर्याय डी आहे रीच्ड. आता हे पर्याय मात्र, हा पर्याय मात्र या ठिकाणी बरोबर आहे. कशामुळं, कारण दुसरं वाक्य हे पास्ट टेन्समधलं आहे, पहिलं वाक्यसुद्धा त्यामुळं पास्ट टेन्समधलंच असेल. म्हणजे वाक्य कशा पद्धतीचं असायला पाहिजे, व्हेन द बस रीच्ड दिल्ली ही डिसाइडेड टू ट्रॅव्हल टू आग्रा. जेव्हा बस दिल्लीमध्ये पोहोचली तेव्हा त्याने आग्र्याला जाण्याचा निश्चय केला. अशा पद्धतीने हे वाक्य होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, रीच्ड. आता या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे जे मी आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. सेकंड सेंटेन्स इज इन पास्ट टेन्स, सो द फर्स्ट सेंटेन्स वर्ब मस्ट बी इन द पास्ट टेन्स. पुढचा प्रश्न आहे, चूज द अफर्मेटिव्ह ऑफ द फॉलोविंग. आता कधीही लक्षात ठेवायचं, निगेटिव्हमधून अफर्मेटिव्ह जर आपण कन्वर्ट करत असू वाक्याला तर त्यावेळी वाक्यामध्ये कोणताही बदल किंवा वाक्याच्या अर्थामध्ये बदल नाही झाला पाहिजे. किंवा अफर्मेटिव्हमधून निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करत असताना सुद्धा तशाच पद्धतीने वाक्याच्या अर्थामध्ये कोणताही बदल नाही झाला पाहिजे.
आता वाक्य काय आहे? नो बडी वॉज अब्सेंट, ज्याचा मराठी अर्थ होतो कोणीही अनुपस्थित नव्हते. आता ऑप्शन्स काय काय आहेत? याचं नो बडी वॉज अब्सेंट जे निगेटिव्ह वाक्य आहे त्याला अफर्मेटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे ऑल आर प्रेझेंट, सर्व उपस्थित आहेत. आता या ठिकाणी वाक्य जे आहे ते भूतकाळातलं आहे, परंतु पर्याय ए हा वर्तमान काळातला आहे. त्यामुळे जरी वाक्य अफर्मेटिव्ह असलं आणि अर्थ बदल होत नसला तरी भूतकाळातलं वाक्य प्रश्नातलं आहे आणि ऑप्शन एमध्ये ते वर्तमान काळातलं आहे. त्यामुळे ऑप्शन ए हा चुकीचा आहे. ऑप्शन बी एव्हरीवन वॉज प्रेझेंट, सर्वजण उपस्थित होते. आता या ठिकाणी मात्र सर्वजण उपस्थित होते म्हणजे कोणीही अनुपस्थित नव्हते, म्हणजे दोन्ही वाक्याचा अर्थ जो आहे तो सेम होतो. म्हणजे या ठिकाणी नो बडी वॉज अब्सेंट म्हणजेच काय, एव्हरीवन वॉज प्रेझेंट, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालं. त्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर काय असेल तर पर्याय बी. म्हणून मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, ऑप्शन बी, एव्हरीवन वॉज प्रेझेंट. या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सेंटेन्स मीनिंग शुड नॉट बी चेंज्ड व्हाईल कन्व्हर्टिंग फ्रॉम निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आहे चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन. वाक्य आहे इफ यू डॅश डॅश हर शी वूड हॅव कम. आता या ठिकाणी दोन वाक्य आहेत, म्हणजे पहिलं वाक्य आहे इफ यू डॅश डॅश हर आणि दुसरं आहे शी वूड हॅव कम. आता शी वूड हॅव कम हे जे वाक्य आहे हे कसं आहे तर ते पास्ट परफेक्ट टेन्समधलं हे वाक्य आहे. वूड पास्ट टेन्स अधोरेखित करता आहे आणि हॅव परफेक्ट टेन्स. आता दुसरं वाक्य जर पास्ट परफेक्ट टेन्समधलं असेल तर पहिलंसुद्धा पास्ट परफेक्ट टेन्समधलंच वाक्य असायला पाहिजे. आता ऑप्शन्स पाहूया काय काय आहेत. ए आहे कॉल, बी आहे कॉल्ड, सी आहे हॅड कॉल्ड आणि डी आहे वूड कॉल्ड. आता चार ऑप्शन्समधलं पास्ट परफेक्ट टेन्स अधोरेखित करणारा ऑप्शन कोणता आहे तर तो आहे ऑप्शन सी, हॅड कॉल्ड. त्यामुळे या ठिकाणी वाक्य कसं असेल, इफ यू हॅड कॉल्ड हर शी वूड हॅव कम. जर तुम्ही तिला बोलावले असेल तर तिने यायला हवे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हॅड कॉल्ड. याचे एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने दिलेलं आहे जे मी आत्ताच एक्सप्लेन केलं. सेकंड सेंटेन्स इज इन पास्ट परफेक्ट टेन्स, सो फर्स्ट सेंटेन्स शुड ऑल्सो बी इन पास्ट परफेक्ट टेन्स. पुढचा प्रश्न, पिक आउट द सेंटेन्स इन कंपॅरेटिव्ह डिग्री. आता मित्रांनो डिग्रीचे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कधीही डिग्री अधोरेखित करणारा जो शब्द आहे त्याच्यानंतर दॅन हा शब्द येतो, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता ऑप्शन्स पाहूया काय काय आहेत. ऑप्शन ए आहे शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन द संस्कृत. आता बेस्ट हा शब्द सुपरलेटिव्ह डिग्री अधोरेखित करणारा आहे, त्यामुळे ऑप्शन ए हा चुकीचा आहे. ऑप्शन बी महाबलेश्वर इज मोर कूलर दॅन माथेरान. आता या ठिकाणी मोर हा शब्द कंपॅरेटिव्ह डिग्री अधोरेखित करतो आणि कूलर हा सुद्धा शब्द कंपॅरेटिव्ह डिग्रीच अधोरेखित करतो आणि त्यामुळे हे 2 शब्द या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री अधोरेखित करतायत. त्यामुळे ऑप्शन बी हा चुकीचा आहे. ऑप्शन बी बरोबर केव्हा आला असता जर वाक्य हे अशा पद्धतीनं असतं की महाबलेश्वर इज कूलर दॅन माथेरान. मोर हा शब्द या ठिकाणी अतिरिक्त होतोय. ऑप्शन सी मुंबई इज मोर क्राउडेड दॅन पुणे. आता या ठिकाणी मोर क्राउडेड हा कंपॅरेटिव्ह डिग्रीला अधोरेखित करणारा शब्द आहे, पुढे दॅन हे सुद्धा आलेला आहे. त्यामुळे ऑप्शन सी हा कंपॅरेटिव्ह डिग्री अधोरेखित करणारा ऑप्शन आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई इज मोर क्राउडेड दॅन पुणे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ गिवन इडियम अँड फ्रेजेस. फ्रेज आहे या ठिकाणी अ स्क्रू लूज, ज्याचा अर्थ होतो की काहीतरी चुकीचे होत आहे, या फ्रेजचा अर्थ. आता या ठिकाणी ऑप्शन्स काय काय आहेत. ए आहे समथिंग रॉंग, टू रन अवे, टू
वन्स फेवर आणि टू बी कम्प्लिटेड. आता काहीतरी चुकीचं होतंय असा अधोरेखित करणारा ऑप्शन कोणता आहे? समथिंग रॉंग. त्यामुळे अ स्क्रू लूज याचा अर्थ होतो समथिंग रॉंग आणि त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट. आता या ठिकाणी वाक्य आहे इफ यू डॅश डॅश मी यू वूड हॅव गिवन मी द कीज. आता ट्रस्ट हा जो वर्ब आहे त्याचा ॲप्रोप्रिएट टेन्स फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. आता ऑप्शन्स काय काय आहेत? ट्रस्टेड, वूड हॅव ट्रस्टेड, हॅड ट्रस्टेड, वूड ट्रस्ट. आता या ठिकाणी दुसरं वाक्य पहा. दुसरं वाक्य जे आहे यू वूड हॅव गिवन मी द कीज. हे जे वाक्य आहे हे पास्ट परफेक्ट टेन्समधलं आहे. हे जर पास्ट परफेक्ट टेन्समधलं असेल तर पहिलं वाक्यसुद्धा पास्ट परफेक्ट टेन्समधलंच असायला पाहिजे. आणि मग कोणतं वाक्य त्या ठिकाणी किंवा कशा पद्धतीनं हे वाक्य असायला पाहिजे? तर वाक्य असायला पाहिजे इफ यू हॅड ट्रस्टेड मी यू वूड हॅव गिवन मी द कीज. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, हॅड ट्रस्टेड. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे इफ डॅश डॅश लेट माय बॉस विल फायर मी. म्हणजे जर मी लेट आलो तर माझा बॉस हा मला काढून टाकेल कामावरून. आता ऑप्शन्स काय काय आहेत? ए आहे आय वॉज, बी आहे आय इज, सी आहे आय फॉल आणि डी आहे आय एम. आता आय वॉज हे वाक्य येणार नाही कारण पहिलं वाक्य भूतकाळातलं आणि दुसरं भविष्यकाळातलं असं होत नाही. दुसरं आहे ऑप्शन आय इज. आयच्या नंतर इज येत नाही, ॲम येतं. सी ऑप्शन आहे आय फॉल लेट, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि डी ऑप्शन आहे आय एम लेट, हे बरोबर आहे. इफ आय एम लेट माय बॉस विल फायर मी. जर मी उशिरा आलो तर माझा बॉस मला कामावरून काढून टाकेल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, आय एम. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ जोवायल म्हणजे आनंदी. आता ऑप्शन्स आहेत प्रे, चिअरफुल, ॲक्टिव्ह, मिस्टेक. फक्त आपल्या माहितीसाठी इथं मराठी अर्थ दिलेले आहेत. प्रे म्हणजे प्रार्थना करणे, चिअरफुल म्हणजे आनंदी, ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि मिस्टेक म्हणजे चूक. तर जोवायल म्हणजे आनंदी याचा सिनोनिम होतो या ठिकाणी चिअरफुल म्हणजे आनंदी. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ कॅटलॉग. कॅटलॉग म्हणजे यादी. आता ऑप्शन्स आहेत ए सपोर्ट, बी प्रोड्यूस, सी लिस्ट आणि डी रूरल. आता कॅटलॉग म्हणजे यादी तर त्याचा सिनोनिम काय होईल? लिस्ट. लिस्ट म्हणजे यादी. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लिस्ट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे शी लर्न टू डॅश डॅश व्हेन शी वॉज 11. म्हणजे तिने शिकली जेव्हा ती 11 वर्षाची होती. काय शिकली? ऑप्शन आहेत ए सॉ, बी आहे सो, सी आहे सीव आणि डी आहे नन ऑफ दीज. म्हणजे वाक्य कसं असेल तर जेव्हा ती 11 वर्षाची होती तेव्हा ती शिवणकाम शिकली. सीव म्हणजे शिवणकाम. आता म्हणजे वाक्य कसं असेल शी लर्न टू सीव व्हेन शी वॉज 11. आता मित्रांनो कधीही लक्षात ठेवा टू या शब्दाच्या नंतर जो वर्ब असतो तो पहिल्या रूपातला वर्ब असतो. पहिल्या रूपातला म्हणजे वर्तमान काळातलाच वर्ब असतो. म्हणून या ठिकाणी टूच्या नंतर पहिल्या रूपातला वर्ब जो आहे सीव हा येईल. म्हणून वाक्य कसं येईल शी लर्न टू सीव व्हेन शी वॉज 11. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. आता वाक्य आहे दे फ्रिक्वेंटली डॅश डॅश अस द सेम ओल्ड स्टोरी. आता ऑप्शन्स आहेत ए टेल, TALE, बी आहे TELL टेल,
सी आहे TAIL टेल आणि सी आहे TEAL टील. आता या ठिकाणी टेल TELL म्हणजे सांगणे असा अर्थ होतो. हे ऑप्शन बरोबर येईल. वाक्य कसं येईल? दे फ्रिक्वेंटली टेल अस द सेम ओल्ड स्टोरी. ते आम्हाला वारंवार तीच जुनी गोष्ट सांगत होते. म्हणजे TELL हे वर्ब या ठिकाणी येईल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी TELL टेल. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेजेस. ऑप्शन आहेत फ्रेज आहे इन वन्स एलिमेंट. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ए इन द राईट मूड, बी समथिंग रॉंग, सी टू पे नो नीड आणि डी आहे टू ऑब्जेक्ट टू. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इन द राईट मूड. इन वन्स एलिमेंट म्हणजे इन द राईट मूड. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ डेस्पॉट. डेस्पॉट म्हणजे जुलमी राजा अशा पद्धतीनं अर्थ होतो. आता याचे ऑप्शन्स आहेत ए टायरंट, बी विविड, सी गिव आणि डी मीन. टायरंट म्हणजे परत जुलमी, विविड म्हणजे स्पष्ट, गिव म्हणजे देणे आणि मीन म्हणजे कंजूस. मग डेस्पॉटचा सिनोनिम काय होईल? तर तो होईल टायरंट. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ द वर्ड फॉर विल बी डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत ए फॉर्मर, बी फॉरमोस्ट, सी फोर्थ आणि डी आहे नन. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी फॉरमोस्ट. फॉरचं सुपरलेटिव्ह डिग्री आहे फॉरमोस्ट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ म्हणजे विरुद्धार्थी शब्द कशाचा? डिलिजंट. डिलिजंट म्हणजे मेहनती, मेहनतीच्या विरुद्धार्थी शब्द. ऑप्शन्स आहेत ए लेझी, बी रिफाइंड, सी ब्लेसिंग आणि डी आहे डायव्हर्जन्स. लेझी म्हणजे आळशी, रिफाइंड म्हणजे शुद्ध, ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद आणि डायव्हर्जन्स म्हणजे विचलन. तर डिलिजंट म्हणजे मेहनती, तर त्याच्या अँटोनेम काय होईल? लेझी म्हणजे आळशी. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लेझी. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ गिवन इडियम अँड फ्रेजेस. फार अँड वाईड म्हणजे दूर आणि पसरलेला अशा पद्धतीने सर्व डायरेक्शनमध्ये पसरलेला. आता ऑप्शन्स आहेत ए हॅविंग नॅचरल गिफ्ट ऑफ, बी टू सबमिट टू इन्सल्ट, सी टू बी लेस दॅन आणि डी आहे इन ऑल डायरेक्शन्स. आता फार अँड वाईड म्हणजे सर्व चोहो बाजूनी पसरलेला, सर्व बाजूनी म्हणजे इन ऑल डायरेक्शन्स. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फार अँड वाईड मीन्स इन ऑल डायरेक्शन्स. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ गिवन वर्ड मिसलीड. मिसलीड म्हणजे दिशाभूल. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ए डेल्यूट म्हणजे संभ्रमात टाकणे, बी विजडम म्हणजे शहाणपण, सी फ्रुगल म्हणजे काटकसरी आणि डी कोलोसाल म्हणजे प्रचंड. तर मिसलीड म्हणजे दिशाभूल, त्याचा सिनोनिम काय होईल? तर संभ्रमात पडणे म्हणजेच संभ्रमात टाकणे म्हणजेच दिशाभूल करणे म्हणजे डिल्यूट. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए डिल्यूट. मिसलीड मीन्स डिल्यूट. पुढचा प्रश्न फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. वाक्य आहे एनीवन डॅश डॅश रीड दिस बुक. आता ऑप्शन्स आहेत ए मे, बी कॅन, सी शल आणि डी नीड. आता वाक्य कसं येईल? एनीवन डॅश डॅश रीड दिस बुक. कोणीही हे पुस्तक वाचू शकते. शकणे म्हणजे कॅन. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल ऑप्शन बी कॅन. एनीवन कॅन रीड दिस बुक. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. आता वाक्य आहे ही डीड ऑल दॅट ही डॅश डॅश डू फॉर हर. आता ऑप्शन्स आहेत ए वुड, बी कुड, सी माईट आणि डी विल. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी. ही डीड ऑल दॅट ही कुड डू फॉर हर. त्याने
जे काही करणं शक्य आहे ते सर्व केले. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी कुड. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ ट्रेड बाय एक्सचेंजिंग. ट्रेड बाय एक्सचेंजिंगचा करेक्ट मीनिंग या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. ए आहे पेटेंट. पेटेंट आपल्याला माहिती आहे कोणत्याही एखाद्या गोष्टीवर हक्क, कायदेशीररित्या हक्क जर आपल्याला सांगायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पेटेंट दाखल करावं लागतं. ते पेटेंट या अर्थानं होतं आहे. बी आहे इन्व्हायटेबल म्हणजे अपरिहार्य. सी आहे रेट्रोस्पेक्ट म्हणजे पूर्वलक्षण किंवा सिंहावलोकन. आणि डी आहे बार्टर म्हणजे मालाची अदलाबदल करून व्यापार करणे. आता ट्रेड बाय एक्सचेंजिंग म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो की बार्टर म्हणजे मालाची अदलाबदल करून व्यापार करणाराला असं. म्हणजे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल ऑप्शन डी. ट्रेड बाय एक्सचेंजिंग म्हणजे बार्टर. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्लंडर म्हणजे लूट. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए स्टील ज्याचा अर्थ होतो चोरी. बी ऑप्शन आहे स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. सी ऑप्शन आहे रिबुक म्हणजे फटकारणे. आणि डी आहे स्नॅच म्हणजे हिसकावणे. तर प्लंडर म्हणजे लूट, त्याचा सिनोनिम काय होईल तर अर्थातच स्टील म्हणजे चोरी करणे. म्हणून करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन ए स्टील. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रीपोजिशन टू फिल इन द ब्लँक. आता वाक्य आहे आय लाईक टू ट्रॅव्हल डॅश डॅश ट्रेन. आता ऑप्शन्स आहेत ऑन, बाय, विथ, फॉर. वाक्य कसं येईल आय लाईक टू ट्रॅव्हल बाय ट्रेन. मला ट्रेनने प्रवास करायला आवडतो. म्हणून या ठिकाणी बाय हे फिल इन द ब्लँकच्या ठिकाणी येईल. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी आय लाईक टू ट्रॅव्हल बाय ट्रेन. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द फॉलोविंग इडियम अँड फ्रेजेस. फ्रेज आहे अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत अ कॉज ऑफ कॉरेल म्हणजे भांडणाचे कारण. बी आहे अ स्टेट ऑफ लक्झरी. सी आहे वीक पॉईंट. आणि डी आहे टू फील अनकम्फर्टेबल. अ कॉज ऑफ कॉरेल म्हणजे भांडणाचे कारण. अ बोन ऑफ कंटेन्शन या फ्रेजचा अर्थ काय होतो तर तो तशाच पद्धतीनं अर्थ होतो की एखाद्या भांडणाचे कारण. अ स्टेट ऑफ लक्झरी म्हणजे लक्झरीची एखादी अवस्था, ऐश आरामाची अवस्था. सी आहे वीक पॉईंट म्हणजे एखाद्याचा कमजोर अशा पद्धतीचा बिंदू. डी आहे टू फील अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ वाटणे. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर काय असेल मग अ बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे अ कॉज ऑफ क्वारेल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ई. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे दिस इज द हाऊस डॅश डॅश आय लिव्ह इन. आता ऑप्शन्स आहेत व्हाय, व्हॉट, वेअर, वेन. आता काय येईल या ठिकाणी तर वाक्य मराठीमध्ये याचा अर्थ असा होईल की हेच ते घर आहे जेथे मी राहतो. जेथे म्हणजे व्हेअर अशा पद्धतीनं होतो. म्हणजे या ठिकाणी वाक्य कसं येईल दिस इज द हाऊस व्हेअर आय लिव्ह इन. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी व्हेअर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे शी वॉज ॲडमिटेड अ डॅश डॅश. आता ऑप्शन्स आहेत ए लेटली, बी लेट, सी लॅटर आणि डी LATTER लॅटर. आता शी वॉज ॲडमिटेड या ठिकाणी काय येईल लेट, तिचं उशिरा ॲडमिशन झालं. म्हणजे या ठिकाणी LATE लेट हा शब्द येईल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लेट. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये सुद्धा आपण इंग्लिश लँग्वेज या विषयावर आधारित प्रश्नसंच पाहिला. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.